माडखोलकरांनी राज्य झाल्यानंतर चव्हाणांना विचारलेला जो प्रश्न आहे की हे राज्य मराठी असेल का मराठ्यांचं असेल, हा प्रश्न त्यावेळेला चव्हाणांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की हे राज्य मराठी लोकांचं असेल. त्यामुळे गेल्या 65 वर्षामध्ये जय श्रीराम आणि जय महाराष्ट्र हे दोन परस्पर विरोधी विचारव्यूह एकाच मांडवाखाली पिकतायत, वाढतायत, विकसित होत आहेत. याचं कारण आपल्या राज्यामध्ये ज्याला निर्विचारीकरण म्हणतो आपण, ताकदीत संख्येच्या दृष्टीनं उत्तर भारतीयांच्या आणि पैशाच्या दृष्टीनं गुजर मारवाड्यांच्या ताब्यामध्ये जाण्याची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावेळेला महाराष्ट्राचे प्रमुख नेते बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारच होते. मग यांच्या मैत्रीने एकमेकांना वाचवलं. महाराष्ट्र का नाही वाचवला? म्हणजे कदाचित महाराष्ट्र वाचवण्याचा अजेंडा आणि यांच्या मैत्रीचा अजेंडा याच्यामध्ये काहीतरी मूलभूत भेद आहे. यातनं बाहेर पडायचा मार्ग मला जो दिसतो तो असा आहे, तो मराठी धर्माचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी कारणाचा आहे. आपल्याकडे 2 मराठीवादी पक्ष आहेत, ते किती परिणामकारक आहेत तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांचं राजकारण मराठीपासून, हिंदुत्वापासून, मराठीपासून पुन्हा हिंदुत्वाकडे ते जातील. म्हणजे अजूनही त्यांना एकही उत्तर भारतीय आणि एकही गुजराती मत देत नसताना सुद्धा जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांना असं म्हणायची हौस त्यांची भागलेली नाहीये. म्हणजे मराठी लोक सोडून कोणी तुम्हाला हिंग लावून विचारत नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला जमलेल्या हिंदू बांधवांना अपील करायचंच आहे. आज मी जे बोलणार आहे ते कुठे आहे महाराष्ट्र, त्यात महाराष्ट्र हे जे हा जो शब्द आहे तो अवतरण चिन्हामध्ये आहे. आपल्या राज्याच्या नावामध्ये राष्ट्र हा शब्द आहे आणि आपल्या राज्याच्या नावामध्ये महा असाही एक शब्द आहे. त्यामुळे मराठी लोकांना आपण जे काही करतो ते महा करतो, महान करतो असं उपजत वाटत आलेलं आहे. आपण असं काहीच करत नाही की जे छोट्या दर्जाचं आहे. आपण काहीच करत नाही की जे कम अस्सल आहे. आपण असं काहीच करत नाही जे मिडिओकर आहे, असं आपलं आपल्याला वाटतं. म्हणजे आपल्या रेल्वेचं नाव महाराष्ट्राच्या, जी एक कंपनी महाराष्ट्र सरकारनं स्थापन केली आहे, तिचं नाव सुद्धा महारेल आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या नावाच्या, सरकारच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाच्या मागे सुद्धा हा महाशब्द आलेला आहे. आणि त्यातनं एक प्रकारचा छद्म मोठेपणा मराठी समाजामध्ये वर्षानुवर्ष आहे. त्याच्या बरोबरीने एक गोष्ट जी आपल्या समाजामध्ये आहे ती म्हणजे आपला पूर्व गौरवावर असलेला प्रचंड भर. म्हणजे आपलं मानणं की शिवाजी महाराजांसारखं मोठा माणूस जगात झालेलाच नाही, किंवा आपला इतिहास मागे नेत नेत आता आपण रंगनाथ पठारे आणि हरी नरकेंच्या कृपेने 2500 वर्ष नेला आहे. आणखी थोड्या वर्षांनी तो आपण 5000, 10,000 वर्षापर्यंत नेऊन कदाचित जगातला पहिला माणूस मराठीच होता असं सुद्धा सिद्ध होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला असं मागे मागे जाऊन मोठं होण्याची जी हौस आहे समाज म्हणून, त्याचं एक कारण वर्तमानात आपला लोचा झालेला आहे हे आहे का, हे पण एक तपासून बघायला पाहिजे असं मला वाटतं. 2014 साली मला वाटतं ज्या वेळेला आत्ताचे पाशवी बहुमतातले लोक पहिल्यांदा सत्तेवर येण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा त्यांनी कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा नावाचं एक कॅम्पेन केलं होतं. आणि महाराष्ट्र गाळात गेला आहे, महाराष्ट्रात भ्रष्टाचार झाला आहे, जे याच्याबद्दलचं एक मोठं कॅम्पेन त्यावेळेला केलं. आणि त्यावेळेला महाराष्ट्राला पहिल्यांदा ऍड कॅम्पेनच्या आधारे निवडणुकांमधलं जनमानस हलवता येतं, जनमानस फिरवता येतं याचा एक अंदाज आला. महाराष्ट्रात पण आला, दिल्लीमध्ये पण आला. त्यामुळे आता मी जेव्हा कुठे आहे महाराष्ट्र असं म्हणतो त्यावेळेला मी 3-4 अंगाने महाराष्ट्राचा विचार करतोय. मगाशी श्यामलताईंशी बोलणं झालं त्यावेळेला भाषेच्या प्रश्नावर आम्ही 1-2 मिनिटं बोललो. त्यामुळे मी सुरुवात भाषेच्या प्रश्नावरच करणार आहे की आपली भाषा अभिजात झाली आणि 2014च्या निवडणुकीच्या तोंडावर आपल्या भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला. जरी भाजप सरकारनं तो दर्जा दिला असला तरी त्याची सुरुवात काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये झालेली आहे. म्हणजे एखाद्या भाषेच्या खोट्या अभिमानाच्या परंपरेमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काही फरक नाहीये, ते दोघंही सारखेच आहेत. याचं कारण आपली भाषा जुनी आहे. ती जुनी आहे हे सिद्ध केलं तर आपल्याला खूप पैसे मिळतील. तर तुम्ही रंगनाथ पठारेंच्या समितीचा जर अहवाल पाहिलात
आणि हरी नरकेंनी ते हयात होते तोपर्यंत केलेली भाषणं जर पाहिली तर दरवर्षी आपल्या राज्याला 300 ते 400 कोटी रुपये केंद्राकडनं मिळतील अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. यात पठारेंचं किंवा नरकेंचा काही वैयक्तिक फायदा होता असं नाही, पण अशा प्रकारचं वातावरण एखाद्या समाजामध्ये निर्माण केलं की त्या समाजाचा गंडलेला आत्मविश्वास जो आहे तो पुन्हा मिळण्याची शक्यता असते, असं एक आपल्या अभिजानांमध्ये मांडण्याचा कल आहे. आणि त्यामुळे हेच आपल्याकडच्या राजकीय पक्षांनी सगळं पुढे ढकललं. आपल्याकडे तुम्ही पाहिलं तर सदानंद मोऱ्यांपासून मधु मंगेश कर्णिकांपर्यंत सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या हजारो लोकांना एक पोस्ट कार्ड राष्ट्रपतींना पाठवा, एक पोस्ट कार्ड पंतप्रधानांना पाठवा, अशा प्रकारची लाखो पोस्ट कार्ड आपल्या लोकांनी पाठवली. हे फक्त पोस्टाचा धंदा वाढवण्याचं काम होतं. अशा प्रकारची पोस्ट कार्ड वाचून जर आपले राष्ट्रपती शहाणे झाले असते तर ते आता वागतायत तसे वागलेच नसते. पण ठीक आहे, कुठल्याही समाजाला एंगेज ठेवायला, म्हणजे जसं एखादी मालिका बघता बघता लोक भाज्या निवडतात तसं एखादा समाज कामं इतर करता करता पत्र पण लिहितो, कामं करता करता मराठीतून स्वाक्षरी पण करतो. अशा प्रकारच्या तोटक मराठीपणामध्ये आपली 14 वर्षे गेली. आणि मग 2025च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्या वेळेला भाजपच्या अगदी गळ्याशी आलं त्यावेळेला त्यांनी आपल्या भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला. पण महाराष्ट्रात सगळ्यांना आनंद झाला की आता आपल्या भाषेचं श्रेष्ठत्व सिद्ध झालेलं आहे. इतका अत्यानंद झाला होता आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये लोकांना, की त्यावेळेला कुणाला तुम्ही काहीही सांगितलं तरी सुद्धा पटण्यासारखं नव्हतं. आता त्याला 1 वर्ष होऊन गेलं बघा. तुमच्यापैकी जे कोणी लोक वर्तमानपत्र तपशिलात वाचतात, सरकारच्या संकेतस्थळावरचा डेटा पाहतात, तुम्ही तपासून पहा. गेल्या वर्षभरामध्ये या अभिजात मराठी भाषेला केंद्र सरकारकडनं 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. आणि महाराष्ट्र सरकारनं अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर असं म्हटलं होतं त्या अहवालामध्ये, किंवा त्याच्यात अपेक्षा होती की भारतातल्या 50 विद्यापीठांमध्ये मराठीचं अध्यासन स्थापन केलं जाणार आहे. एकच अध्यासन JNU मध्ये विलासराव देशमुखांच्या काळामध्ये ज्याची सुरुवात झाली होती ते आता देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये त्याच्यासाठी लागणारे 20 कोटी रुपये, 2 कोटी ते 20 कोटी असा प्रवास 22 वर्षामध्ये पूर्ण झाला. म्हणजे एक अध्यासन स्थापन करायला आपल्या राज्यातल्या सर्व पक्षीय सरकारांना 20 वर्ष लागतात. म्हणजे 50 अध्यासनं स्थापन करायला 1000 वर्ष लागतील. तर त्या तेवढी 1000 वर्ष इथे उपस्थित असलेले कोणीही लोक, चुकून अश्वत्थामाच इथे आला असेल तर वगळलं, तर कोणीही माणूस असा 1000 वर्षानंतर इथं असण्याची शक्यता नाहीये. मग आपला हा अभिमान जो आहे तो फुकाचा आहे हे आपल्याला का कळत नाही? तर कळत नाही असं नाही. आपल्या समोर आपल्या डोळ्यात बोटं घालणारे जे महत्वाचे प्रश्न आहे त्या प्रश्नांपासून नजर वाचवायची असेल तर अशा प्रकारच्या प्रश्नांकडे बघत राहणं, अशा प्रकारच्या पिसाऱ्याकडे, अशा प्रकारच्या फुलोऱ्याकडे बघत राहणं ही एखाद्या समाजाची मानसिक गरज असते. आणि त्यामुळे तुम्हाला असं जाणवेल की अभिजात मराठीबद्दल काँग्रेसपासून भाजपपर्यंत आणि सेनेपासून AIMI पर्यंत सगळ्यांना आनंद झालेला आहे, कारण प्रत्यक्षात कुणालाही त्याच्यासाठी काही करायचं नाही. आणि अभिजात मराठी आहे असं म्हटलं की मग आपण गाथा सप्तशतीपर्यंत जातो, मग आपण महानुभावांपर्यंत जातो, मग आपल्या गल्लीमधली एखादी महानगरपालिकेची किंवा झेडपीची शाळा बंद पडत असेल तर त्याच्याबद्दल आपली काही वैयक्तिक जबाबदारी आहे याच्यातनं आपण स्वतःला मुक्त करतो. आपल्या एखाद्या वस्तीतलं वाचनालय बंद पडत असेल तर आपल्याला ते चालू ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आपली मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्याशिवाय आहे ते वाचणारी पण माणसं पुढे निर्माण होणार नाहीत, या एका बेसिक प्रश्नापासून आपली मुक्तता होते. आणि म्हणून मी ज्या वेळेला या व्याख्यानाचा विषय कुठे आहे महाराष्ट्र असा दिला त्यावेळेला आपण महाराष्ट्र म्हणून आपला इगो कुरवाळतो समाज म्हणून. आपण महाराष्ट्र म्हणून हा 13 कोटी 14 कोटी लोकांचा महाराष्ट्र आहे. अत्र्यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर बाकीच्यांना भूगोल आहे, आम्हाला इतिहास आहे. पण बाकीच्यांचा भूगोल आहे तो त्यांनी तसाच्या तसा जपायचा प्रयत्न केलाय. आपला जो भूगोल आहे त्या भूगोलातला पालघरचा भाग गुजरातला जाईल का अशी परिस्थिती आहे. जत मधली गावं कर्नाटकात जातो असं म्हणतायत. म्हणजे आपला भूगोलही धड नाहीये आणि आपला इतिहासाचं आकलनही धड नाहीये. अशा प्रकारच्या दुतर्फी पेचामध्ये आपण आहोत का,
या एका प्रश्नाचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. असे काही मुद्दे मी तुमच्या समोर मांडण्याचा विचार करतो आहे. मला माहित नाही श्यामलताईंचं आणि दातारांचं कसं नियोजन आहे, पण मी काल कॉलेजमध्ये केलं होतं तसं माझं बोलणं झाल्यावर काही प्रश्नोत्तर जर प्रश्न लोकांच्या मनात असतील तर विचारावेत असं मला वाटतं. कारण अशा प्रकारचं आपल्याकडचं एकतर व्याख्यानांचं जग संकुचित होत आहे, आकसत चाललेलं आहे. व्याख्यानांची जागा आता सांस्कृतिक कार्यक्रमांची जागा नृत्याच्या कार्यक्रमाने आणि नृत्याची जागा अक्षरशः ज्याला तुम्ही गायपट्ट्यातलं मनोरंजन म्हणतात त्या दर्जाच्या मनोरंजनानं घेतली आहे. त्यामुळे एक 100च्या आसपास माणसं इथं नरहर कुरुंदकरांच्या संस्थेच्या पुण्याईमुळं एका ठिकाणी गोळा होतात. ही गोष्ट मला फार महत्वाची यासाठी वाटते की 100 माणसांनी ऐकणं, त्याच्यातनं काहीतरी एखादं वैचारिक मंथन होणं, ही गोष्ट मला महत्वाची दिसते. संयुक्त महाराष्ट्राची आपण ज्या वेळेला स्थापना झाली असं म्हणतो, हे राज्य मिळवलं असं म्हणतो, तर इतर अनेक राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र हे भांडून मिळवलेलं राज्य आहे. म्हणजे कर्नाटकाला नाही भांडावं लागलेलं, आंध्रला भांडावं लागलंय. म्हणजे पोट्टी श्रीरामलूंना उपोषण करावं लागलं, त्यात त्यांचा मृत्यू झाला. आता एवढं आपल्याला माहिती असतं बघा, पण आपल्याला तांत्रिकदृष्ट्या काय माहित नसतं की पोट्टी श्रीरामलूंच्या मनामध्ये जी आंध्र प्रदेशाची कल्पना होती त्यामध्ये तेव्हाचं मद्रास शहर हे तेव्हाच्या आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून त्यांच्या डोक्यात होतं. तुम्ही जर काय त्यांचं नाव पट्टाभी सीतारामय्यांचं भारत सरकारने प्रसिद्ध केलेलं चरित्र पाहिलं तर पट्टाभी सीतारामय्य आणि पोट्टी श्रीरामलू या दोघांमध्ये असलेल्या मतभेदाचं एक महत्वाचं कारण, पट्टाभी सीतारामय्यांना आंध्र व्हावं असं वाटत होतं पण मद्रास आपलं नाही याची त्यांना स्पष्टता होती. पोट्टी श्रीरामलूंना तसं वाटत नव्हतं, त्यामुळे ते संघर्ष करत राहिले. त्यांच्या उपोषणाच्या दरम्यान नेहरू असं म्हणालेले आहेत संसदेमध्ये की उपोषण, बहिष्कार ही सगळी पारतंत्र्यातली शस्त्र आहेत. ही शस्त्र आपल्या सरकारविरुद्ध वापरायची नाहीत. आणि त्यामुळे एका अर्थाने नेहरूंनी हे उपोषण आपण फार गंभीरपणे घेत नाही अशा प्रकारची भूमिका मांडली. आता इथे तुम्हाला सत्तेमधला माणूस आणि चळवळीतला माणूस याच्यातली विसंगती स्पष्ट दिसते. म्हणजे नेहरूंसारखा एवढा ताकदीचा माणूस जर 47च्या आधी एका विशिष्ट भूमिकेत असेल आणि 47च्या नंतर एका वेगळ्या भूमिकेत असेल तर बाकीचे जे आपले मर्त्य मानव गेल्या 60 वर्षात सत्तेत आलेले आहेत ते सत्ता मिळाल्यानंतर तुरा सोडून वेगळ्या पद्धतीनं वागतात. याचं खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटता कामा नये. नेहरूंनी त्यावेळेला या आंदोलनाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. त्यांचा मृत्यू झाला पोट्टी श्रीरामलूंचा आणि मग तेलुगू लोक रस्त्यावर आल्यानंतर आंध्र प्रदेशची निर्मिती झाली. तुम्ही जर राज्य पुनर्रचनेचा अहवाल पाहिलात तर राज्य पुनर्रचनेच्या अहवालामध्ये जसा वेगळा विदर्भ सुचवला होता तसं तेलंगणचं पण वेगळं राज्य सुचवलं होतं. पण त्यावेळेला एका भाषेचं मोठं राज्य असलं तरी चालेल, पण एका भाषेचे लोक एका मांडवाखाली राहावेत अशा प्रकारची भारतभरातली भूमिका होती. त्याचा फायदा महाराष्ट्राला पण मिळाला, त्याचा फायदा आंध्रला पण मिळाला. आंध्रमध्ये जेंटलमन्स ॲग्रीमेंट नावाचं ॲग्रीमेंट झालं आणि लोक एकत्र आले. आपल्याकडे अकोला करार झाला, नागपूर करार झाला आणि विदर्भ आणि मराठवाड्यातले लोक एकत्र आले. आज मी कंधारच्या कॉलेजमध्ये गेलो होतो. 10 वर्षांपूर्वी मी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या अभ्यासासाठी बिदर भालकीला जेव्हा फिरत होतो त्यावेळेला मी केशवराव धोंडग्यांना भेटलो. त्यावेळेला त्यांचं वय खूप झालं होतं, आपल्याला माहिती आहे. तर केशवराव धोंडग्यांना मी तिथे भेटलो आणि मी असं काम करतोय असं म्हटलं. त्यावेळेपर्यंत धोंडगे महाराष्ट्रातल्या लोकांच्या नाकर्तेपणावर एवढे चिडलेले होते की पश्चिम महाराष्ट्रातले लोक नालायक आहेत, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी आम्हाला फसवलं, आम्ही मराठवाड्याचे लोक महाराष्ट्रात येऊन आमची चूक झाली, आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही, हे सगळं त्यांनी मला ऐकवलं. मी त्यांना म्हटलं की सर तुमचं सगळं बरोबर आहे पण ह्यातल्या कशालाच मी जबाबदार नाहीये. आता असं आहे की त्या ज्या वयामध्ये आहेत त्या वयामध्ये राग काढण्याचं एक कोणतरी साधन पश्चिम महाराष्ट्रातनं आलेला कोणतरी प्राध्यापक त्यांना पुरेसा होता. पण त्यांचा जो राग आहे तो ग्राह्य या दृष्टीनं होता की संयुक्त महाराष्ट्र ज्या वेळेला आपण केला त्यावेळेला आपण विदर्भाच्या लोकांना काही शब्द दिला, मराठवाड्याच्या लोकांना काही शब्द दिला. तुम्ही जर त्या काळामधली सगळी चर्चा पाहिलीत ब्रिजलाल बियाणींपासून ते अन्यांपासून इतर अनेक मंडळींच्या मध्ये झालेली चर्चा, तर हे राज्य कसं एकत्र ठेवायचं
हे राज्य कसं निर्माण करायचं ह्याच्याबद्दलची चर्चा आहे. माडखोलकरांनी राज्य झाल्यानंतर चव्हाणांना विचारलेला जो प्रश्न आहे की हे राज्य मराठी असेल का मराठ्यांचं असेल, हा प्रश्न त्यावेळेला चव्हाणांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की हे राज्य मराठी लोकांचं असेल. गेल्या 65 वर्षामध्ये हे राज्य मराठी लोकांचं राहिलंय का, हाही प्रश्न आपण विचारला पाहिजे. आणि जेव्हा या राज्याच्या स्थापनेनंतर 60 वर्षांनी मराठवाड्यामध्येच मराठ्यांच्या आरक्षणाचं आंदोलन उभं राहतं, मराठा आणि ओबीसींच्या मध्ये एका अर्थाने रस्त्यावरचा संघर्ष निर्माण होतो, त्यावेळेला आपलं राज्य मराठीचं आहे, मराठ्यांचं आहे, ओबीसींचं आहे, दलितांचं आहे का नेमकं कोणाचंच नाहीये, या एका प्रश्नाच्या उत्तराकडे आपण जायला पाहिजे असं मला वाटतं. आपण 107 लोकांच्या हौतात्म्यानंतर हे राज्य मिळवलं. हे राज्य मिळवलं त्यावेळेला ज्या मंडळींनी संघर्ष केला त्याच्यामध्ये काँग्रेसची मंडळी नव्हती, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक नरवणे जर सोडले, ज्याने त्यावेळेला काँग्रेस फॉर डेमोक्रेसी स्थापन केली होती, ते जर सोडले तर बाकी काँग्रेसमधली मंडळी देवगिरीकरांच्या पासून ते नरहर काकासाहेब गाडगिळांपर्यंत ते अगदी यशवंतरावांच्या पर्यंत सगळी मंडळी ही त्यावेळेला काठावर बसून नेहरूंना काय वाटतं याचा विचार करत होती. चव्हाण साहेब तर स्वतः नेहरू आणि महाराष्ट्र याच्यातनं निवड करायची वेळ आली तर मी नेहरूंची निवड करेन असं म्हणालेले आहेत. महाराष्ट्राचा मंगल कलश चव्हाण साहेबांनी आणला असं आपण म्हणतो. इथं मी थोडासा एक मुद्दा तुम्हाला, जे राज्यशास्त्राचे लोक आहेत, राजकीय व्यवस्थेचा चिकित्सकपणे विचार करणारे आहेत, त्यांच्यासाठी एक मुद्दा मांडतो आणि मग त्यातनं आपल्याला महाराष्ट्र ॲज अ पॉलिटिकल एंटिटी काही विचार करता येतोय का ते मी आपल्यासमोर मांडतो. 1956 सालची संयुक्त महाराष्ट्र समिती हा भारतातला पहिला बिगर काँग्रेस अलायन्स आहे. जरी आपण लोहियांच्या प्रेरणेनं निर्माण झालेली संयुक्त दलं 67 सालानंतर सत्तेमध्ये आलेली, याला आपण बिगर काँग्रेसीचा प्रयोग म्हणत असलो तरी पहिला बिगर काँग्रेसवादाचा प्रयोग संयुक्त महाराष्ट्र समितीचा आहे. पण त्याची तेवढी दखल घेतली गेली नाही, याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे गायपट्ट्याच्या खाली जे घडतं ते फार दखलपात्र नाही असं स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात मानण्याची पद्धत आहे. दुसरं म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समिती 57 साली सत्तेच्या जवळ आली पण सत्तेवर आली नाही. आणि त्यावेळेला नेहरूंना, इंदिरा गांधींना आणि चव्हाणांना आता जर आपण महाराष्ट्राचं काही केलं नाही तर 62 साली सत्ता जाऊ शकते असं वाटल्यामुळे मधल्या काळात त्यांनी वेगवान हालचाली करून 1 मे 1960 रोजी आधी मुंबई नावाचं राज्य द्यायचं प्रपोज केलं आणि मग संयुक्त महाराष्ट्र समितीने त्याला नाही म्हटल्यावर महाराष्ट्र नावाचं राज्य आलं. तुम्ही विचार करा की संयुक्त महाराष्ट्र समितीचे जे तथाकथित शहरी म्हणले जाणारे नेते होते, त्या सगळ्या लोकांनी जर मुंबई नावाचं राज्य मागितलं असतं तर आज जी मुंबई आणि MMR प्रांतावर गिधाडं टपून बसलेली आहेत, त्यांना ह्या राज्याचं नाव मुंबई असल्यामुळे त्यांना ह्या राज्याचा विचार स्वतःसाठी करणं कदाचित अधिक सोयीचं गेलं असतं. आपल्याकडे चव्हाण साहेबांनी मंगल कलश आणला असं म्हणण्याची पद्धत आहे. टेक्निकली मंगल कलश त्यांनी आणलेला आहे. प्रत्यक्षात हा मंगल कलश SN जोशी, कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे, वारा कोठारी, माधवराव बागल, उद्धवराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील या मंडळींनी आणलेला आहे. पण जी माणसं सत्तेमध्ये असतात त्यांना नेहमी विजयाचं श्रेय मिळतं, तशा पद्धतीचं श्रेय त्यांना मिळालेलं आहे. आता ह्यातला घोळ काय आहे? यातला घोळ असा आहे की राज्याच्या स्थापनेसारख्या मोठ्या प्रसंगात सुद्धा तुम्ही सत्तेची कास न सोडता पेशन्स ठेवला तर हळूहळू तुमचे विरोधक लयाला जातात आणि सत्तेचा प्याला तुम्हाला नंतर मिळतो. हा एक मेसेज आपल्याला 1957 ते 62 या काळामध्ये मिळालेला आहे. चव्हाण साहेबांच्या राजकारणाकडे आपल्याला माणसं जोडली पाहिजेत, बेरजेचं राजकारण अशा पद्धतीनं बोललं जाण्याची पद्धत आहे. आपल्याकडे जे राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांनी ह्या टर्म पॉप्युलर पण केलेला आहे. चव्हाणांचं जे बेरजेचं राजकारण आहे त्या बेरजेच्या राजकारणामध्ये सगळं शेकाप मोडून काढून त्यातले मराठी काँग्रेसमध्ये आणणं हे बेरजेचं राजकारण आहे. पण हे बेरजेचं राजकारण काँग्रेसचं आहे, हे शेकापसाठी वजाबाकीचं राजकारण आहे.
सगळा रिपब्लिकन पक्ष मोडीत काढून गवईंपासून खोब्रागडेंपर्यंत सगळ्यांना कोऑप्ट करणं आणि कुठे विधान परिषदेचं उपाध्यक्षपद अशा प्रकारच्या किरकोळ पदांवर त्यांची बोळवण करणं, यातनं दलितांना कोऑप्ट करणं, या प्रकारचं राजकारण चव्हाण साहेबांनी केलं. मी ह्याच्याकडे नैतिक अनैतिक या पद्धतीनं पाहत नाही. सत्तेत असलेला प्रत्येक माणूस हा मॅकिवेलियनच असतो, तो न नैतिक पद्धतीनंच व्यवहार करतो. फक्त आपण ज्याला बेरजेचं राजकारण म्हणतो, माणसं जोडली पाहिजेत, हे वाक्य चव्हाण साहेबांचं खूप ग्लॅमरसली घेतो. त्या सगळ्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे दोन पोत तयार झाले. एक म्हणजे महाराष्ट्रातली जी प्रबळ जमात आहे मराठ्यांची, किंवा पळशीकर ज्याला मराठा कुणबी जात समूहाचं राजकारण असं म्हणतात, या मंडळींचा 1957 सालापासून 2014ला देशाला नवं स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा जो मधला 57 वर्षाचा कालावधी आहे, त्यामधली ह्यांची लाईन ऑफ थिंकिंग काय आहे? आपण सत्ता सोडायची नाही, आपण सत्तेच्या जवळ चिकटून राहायचं. आपण सत्तेच्या जवळ चिकटून पेशन्सने राहिलो की हळूहळू आंदोलनं करणारे थकतात, मग सत्ता पुन्हा आपल्याकडेच येते. याचा पुढचा टप्पा काय आहे? जर आंदोलनं करणारे लोकच नसतील आणि आपल्याला विरोध करणारे लोक आपल्या अवतीभोवती असतील, तर आपण अचानकपणे न म्हणता सहजपणाने नव्या लोकांच्या मांडीवरच जाऊन बसायचं. म्हणजे मग सत्ताधारी आणि विरोधक अशी काही भानगडच राहत नाही. हे राजकारण 1960 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्रात तुम्हाला आलेलं दिसतं. 2022 साली आपल्या राज्यामधले दोन पक्ष फोडले गेले. फुटले नाही, ते काही नैसर्गिकरित्या फुटले नाहीत, ते प्रचंड पैशाचा वापर करून फोडले गेले. त्यावेळेला जे लोक बाहेर पडले ते काय म्हणाले? आम्ही विकासासाठी चाललो आहोत. हे जे विकासासाठीचं जाणं आहे, याच्यामध्ये अजिबात बूड न हलवता, अजिबात सत्तेला धक्का न लागू देता आपल्याला विकासाचा नवा पॅराडाईम तयार करता येतो, विकासाच्या नव्या चर्चाव्यूहामध्ये जाता येतं. हे 1960 सालचाच वर्ल्ड व्ह्यू आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांकडे एक कार्यात्मक नैतिकता होती, म्हणून ते त्या पक्षात राहिले, त्या पक्षाचं राजकारण ते दीर्घकाळ करत राहिले. पण हे जे टेम्पलेट आहे की राज्याच्या निर्मितीपासून राज्याच्या राजकारणाचा पोत आमूलाग्र बदलेपर्यंत आपण सत्तेच्या चौकटीतनं अजिबात बाहेर पडायचं नाही, हे अजिबात बाहेर न पडण्याचं राजकारण हे तथाकथित महाराष्ट्राच्या राजकारणाचं कोर टेम्पलेट आहे. म्हणजे जे मराठ्यांनी केलंय ते नंतर ओबीसीनी केलंय, जे ओबीसीनी केलंय ते बौद्धांनी केलंय, एका टप्प्यानंतर जे बौद्धांनी केलंय ते बौद्धेतर दलितांनी केलंय, एससीनी केलंय. आणि मग एससीनी जे केलं आहे त्यातनं एसटी आणि एनटीना असं वाटतं की हेच नेहमीचे लाभार्थी आहेत. तर आता जर आपल्याला सत्तेचा शेअर मिळत असेल तर आपण थोडं जय श्रीराम म्हणून मग जय महाराष्ट्र म्हणलं तर काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे गेल्या 65 वर्षामध्ये जय श्रीराम आणि जय महाराष्ट्र हे दोन परस्पर विरोधी विचारव्यूह एकाच मांडवाखाली पिकतायत, वाढतायत, विकसित होत आहेत. याचं कारण आपल्या राज्यामध्ये ज्याला निर्विचारीकरण म्हणतो आपण, डिआयडियोलॉजायझेशन एखाद्या राज्याचं म्हणतो, हे डिआयडियोलॉजायझेशन या राज्याचं झालेलं आहे. आणि विजयच मला वाटतं नीरज हातेकरांना आपल्यापैकी काही लोक ओळखत असाल. नीरज हातेकर हे मुंबई विद्यापीठामधले अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी अजित पवारांच्या मृत्यूनंतर काही छोट्या पोस्ट लिहिल्यात. त्यामध्ये ते असं म्हणतात की व्यावसायिक हितसंबंधांवर आधारलेले पक्ष जास्त काळ टिकत नाहीत. याचं कारण व्यावसायिक हितसंबंध कधीपर्यंत टिकतात? ते टिकवणारा माणूस हयात आहे तोपर्यंत. मग तो हयात आहे तोपर्यंत मोठी होर्डिंग लागतात. माणूस एकदा नसला की त्याच्या होर्डिंगचा आकार कमी 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 होत येतो. तुम्हाला शरद पवारांचं होर्डिंग आणि अजित पवारांचं होर्डिंग याच्यातला गेल्या 3 वर्षातला फरक जर तुमच्या लक्षात आला तर लाभार्थ्यांचं स्थलांतर कसं होतं हे तुमच्या नीटपणाने लक्षात येईल. त्यामुळे आपण जे राजकारण संयुक्त महाराष्ट्रामध्ये करतो आहोत ते विचारांचं राजकारण करत नसून लाभार्थ्यांच्या स्थलांतराचं राजकारण करत आहोत का, लाभार्थ्यांच्या विस्थापनाचं राजकारण करत आहोत का, याचाही एकदा आपण नीट विचार करून पाहायला पाहिजे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती म्हणून आपल्याकडे खूप असं आदरानं बोलण्याची पद्धत आहे.
मला वाटतं विलासराव आणि गोपीनाथ मुंडे त्यांच्या एका कार्यक्रमात असं म्हणालेले आहेत की मी मुंडेंना एका निवडणुकीत मदत करतो, ते मला मदत करतात. आता हे का मदत करतात? कारण विलासरावांना त्या जवळच्या मतदारसंघामध्ये काँग्रेसवाला दुसरा वाढू द्यायचा नव्हता. तसं गोपीनाथ मुंडेंना त्या परिसरामध्ये दुसरा भाजपवाला वाढू द्यायचा नव्हता. त्यामुळे एक वेळ काँग्रेसवाल्याला मदत केली तर चालेल, एक वेळ भाजपवाल्याला मदत केली तर चालेल, पण आपल्या पक्षातला दुसरा माणूस वाढू द्यायचा नाही. याला आपल्याकडे मैत्री म्हणण्याची पद्धत आहे. आणि या प्रकारच्या मैत्रीचे मेरुमणी महाराष्ट्रामध्ये कोण आहेत? तर पवारसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे हे या प्रकारच्या मैत्रीचे मेरुमणी आहेत. लोकांचं म्हणण्याची पद्धत काय आहे? बाळासाहेब पवारांना म्हणायचे की हा ममदे आहे, हे मैद्याचं पोतं आहे. पवार बाळासाहेबांना हे पेशवे आहेत. अशा प्रकारची एक सौम्य शिवीगाळ निवडणुकीच्या काळामध्ये करायचे. पण मग सुप्रिया सुळे निवडणुकीला उभे राहिले की बाळासाहेब म्हणायचे ती माझी मुलगी नाहीये का? मग त्यांची निवडणूक बिनविरोध व्हायची. मग बाळासाहेबांना आणखी काही करायचं असेल, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी प्रणव मुखर्जींना पाठिंबा द्यायचा असेल, तर बाळासाहेब आणि शरद पवार एकत्र यायचे. हे जे राजकारण आहे ना, या राजकारणाच्या परसेप्शन मध्ये तुम्ही जाऊ नका. या राजकारणाच्या खोलात जाऊया आपण. म्हणजे मुलायमसिंग यादव आणि मायावती यांच्यामध्ये इतकं टोकाचं विरोधाचं राजकारण होतं की आपल्याकडे लोक म्हणायचे की झिंजा उपटायचं राजकारण आहे, एकमेकांना विधिमंडळात हे लोक मारहाण करतात. तसं डीएमके आणि AIADMK मध्ये सुद्धा अत्यंत टोकाचं राजकारण आहे, टोकाचा विरोध आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात लोक काय म्हणायचे, आम्ही एकदा विधिमंडळातली चर्चा संपली की आम्ही एकत्र जेवतो, आम्ही एकत्र फिरतो, पण आम्ही एकत्र व्यवसाय करतो, आम्ही एकत्र बिल्डर पण आहोत, आमच्या रिअल इस्टेटच्या इन्व्हेस्टमेंट पण एकमेकांशी जोडलेल्या आहेत, आमच्या कंपन्यांमधल्या गुंतवणुका पण एकमेकांच्या बरोबरच्या आहेत. एवढी एकच गोष्ट ते तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला सांगायचं विसरतात. आणि त्यामुळे आपण ज्याला मैत्री म्हणतो ते हितसंबंधांचं झिरपणारं, पाझरलेलं, पेनिट्रेटिंग राजकारण आहे. आणि त्याची सुरुवात ग्रामपंचायतीपासून होते आणि संसदेपर्यंत जाते. त्यामुळे महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे, जिला आपण प्रेमाची संस्कृती, एखाद्या राजकीय चौकटीच्या बाहेरची संस्कृती म्हणतो, ती जर खरंच बरी संस्कृती असती तर मुंबईमध्ये 1982 साली जेव्हा गिरण्यांचा संप झाला आणि 3 वर्षामध्ये 2.5 लाख गिरणी कामगार आणि त्यांचे जवळपास 10 ते 12 लाख कुटुंबीय त्या शहरामधनं बाहेर फेकले गेले. आणि आज मराठी माणूस मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमधनं बाहेर फेकला जाऊन पूर्णतः MMRचं राज्य ताकदी संख्येच्या दृष्टीनं उत्तर भारतीयांच्या आणि पैशाच्या दृष्टीनं गुजर मारवाड्यांच्या ताब्यामध्ये जाण्याची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावेळेला महाराष्ट्राचे प्रमुख नेते बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारच होते. मग यांच्या मैत्रीने एकमेकांना वाचवलं, तर मुंबई शहर का नाही वाचवलं? महाराष्ट्र का नाही वाचवला? म्हणजे कदाचित मुंबई शहर वाचवण्याचा अजेंडा, महाराष्ट्र वाचवण्याचा अजेंडा आणि यांच्या मैत्रीचा अजेंडा याच्यामध्ये काहीतरी मूलभूत भेद आहे. तर तो मूलभूत भेद काय आहे? तर हा मूलभूत भेद तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचं पहा, मी मुंबई आणि कोकणाचं पाहतो. तुम्ही मराठवाड्यातनं अंग काढून घेतलं की तुमच्या समाजवादी पक्षाच्या काँग्रेस एसच्या राजकारणाची जागा आमच्या हिंदुत्वाच्या राजकारणानं आम्ही भरून काढतो. पण एका वेळेला समग्र महाराष्ट्राचं विचार करणारं राजकारण मीही देत नाहीये, तुम्हीही देणार नाही आहात. हा विचार संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या 2 मोठ्या माणसांनी जर केलेला नसेल, तर ही अपेक्षा तुम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासारख्या पिगमी मंडळींकडनं नाहीच करू शकत. म्हणजे जी राजकारणातली माणसं महाराष्ट्राला एक मोठा चेहरा देतात असं आपण मानलं, गृहीत धरलं, त्यांच्या समक्ष मुंबई शहर उद्ध्वस्त झालं, त्यांच्या समक्ष राज्याची राजधानी उद्ध्वस्त झाली आणि परप्रांतीयांच्या हातामध्ये गेली. आज जर तुम्ही पाहिलं तर जे मुंबईत घडतंय ते पुण्यात घडतंय, ते नागपुरात घडतंय, ते नाशकात घडतंय. आणि हळूहळू महाराष्ट्राचं विभाजन किंवा त्रिभाजन होण्याचा धोका जवळपास आपल्याला अगदी इमिनंट वाटावा अशा प्रकारचा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या राजकीय संस्कृतीचं काय होतं? तर या राजकीय संस्कृतीचा विचार करताना तुम्ही एक पहा की काय प्रकारची राजकीय संस्कृती आहे आपल्याकडं. आपल्याकडं खून होत नाहीत का? होतात. आपल्याकडे मारहाण होत नाही का? होते.
इथे बीडमध्येच आका आणि महाआका निर्माण झाले ते आपण पाहिले. म्हणजे नांदेडमध्ये आका नाही आहेत का? आहेत की, आदर्श आहेत आका आपल्याकडे. अनेक प्रकारचे आका प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत, प्रत्येक जिल्ह्याचे आका आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात, मुंबईत तर अनेक आका आहेत. मुंबईचा आवाका मोठा आहे, खायला घबाड मोठं मिळणार आहे. म्हणजे आपलं राज्य आणि आपल्या राज्याची राजकीय इकॉनॉमी ही अशा पद्धतीनं अनेक आकांच्या वितरणासाठी आसुसलेली इकॉनॉमी आहे. मुंबई कोणी खायची, ठाणं कोणी खायचं, पालघर कोणी संपवायचं, नाशिक कोणी संपवायचं, येवल्याचं वाटोळं कोणी करायचं, गडचिरोलीतल्या खाणी कोणी घालवायच्या, शक्तीपीठ मार्गाला उगाचच शक्तीपीठ कोणी म्हणायचं, हे सगळं ठरवणारी एक इकोसिस्टीम परिसंस्था महाराष्ट्रात आहे. या परिसंस्थेला आपण राजकीय सहमती आणि विकासाची गंगा आणणारी संस्कृती असं म्हणतो. आता ही विकासाची गंगा आणणारी जी संस्कृती आहे, या विकासाची गंगा आणणाऱ्या संस्कृतीमध्ये मुंबई पुणे महामार्ग आहे, समृद्धी महामार्ग आहे, कोस्टल रोड आहे, सगळ्या मेट्रो आहे. तुम्ही मुंबईमध्ये फिरून पहा, का त्यातल्या 2-3 मेट्रोने मीही प्रवास केलाय. म्हणजे मेट्रोसाठी खर्च झालेला पैसा आणि मेट्रोतनं मिळणारं उत्पन्न आणि मेट्रोची तयार केली गेलेली हवा याचा परस्परांशी काहीच संबंध नाही. पण एवढ्या प्रचंड खर्चानंतर उभ्या राहिलेल्या मेट्रो नंतर सुद्धा गर्दीमध्ये माणसं एवढी चिंबलेली आहेत की 2 गाड्या मुंबऱ्यामध्ये एकमेकांना घासून जातात आणि माणसं एकमेकांवर आदळून 10 माणसांचा गाडीच्या खाली पडून मृत्यू होतो. ज्या राज्यामध्ये तुम्ही काही मोजक्या लोकांच्या वातानुकूलित प्रवासाबद्दल एवढे हायपर सेन्सिटिव्ह आहात, त्या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं काय होत आहे याच्यासाठी आपण हे पाहिलं पाहिजे की सर्वसामान्य माणसांना दिसणारा महाराष्ट्र एक प्रकारचा आहे, राजकीय वर्गातल्या लोकांना दिसणारा महाराष्ट्र एक प्रकारचा आहे. 2002 साली मी कालनिर्णय सांस्कृतिक नावाच्या दिवाळी अंकासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती घेतल्या, महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती ह्या विषयावर. ते काही सांगून मी माझी प्रसिद्धी करण्यासाठी तुम्हाला सांगत नाही. तेव्हा विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्या कालनिर्णयाचे जे संपादक होते त्यांना असं सगळीकडे जाऊन मी किती मोठा आहे, मी किती मोठा आहे असं एक म्हणण्याचा त्यांचा छंद होता. तर त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यापुढे फॉर्च्युनर गाड्या 2-3 लागलेल्या होत्या. तर ते गृहस्थ मला असं म्हणले की महाराष्ट्र टाइम्स वाचावं तर मर्सिडीजमध्ये, असं त्यांचं मला सांगितलेलं वाक्य होतं. आता मी रिक्षानेच प्रवास करतो, त्यामुळे एकतर मी महाराष्ट्र टाइम्स वाचायचं तो बंद करण्याच्याच लायकीचा पेपर आहे आत्ताचा. पण तरी जेव्हा तो वाचण्याच्या लायकीचा पेपर होता तेव्हा मला तो रिक्षामध्येच वाचावा लागला असता किंवा मला नसताच वाचायला मिळाला, कारण मर्सिडीज मला बाप जन्मात घेणं शक्य नाहीये. तर असं सांगणारे गृहस्थ मला असं म्हणले, पवार साहेबांनी जेव्हा फॉर्च्युनर घेतली ना तेव्हापासून लँड क्रुझर आणि फॉर्च्युनर हे सगळ्या राजकीय वर्गाच्या दृष्टीने ट्रेंड झालेलं आहे. हे मी 2002 साली ऐकलेलं वाक्य आहे. तेव्हा मला असं वाटलं की असेल बाबा हे काय. तेव्हा मी चव्हाण सेंटरच्या बाहेर पवारांची एक अत्यंत तगडी अशी गाडी पाहिलेली आहे. आता मी पाहतो तर एखादा असा टिनपाट म्हणून मनुष्य जो काल परवा सरपंच पदासाठी किंवा अशा प्रकारच्या निवडणुकीत हिंडत होता, त्याच्याकडे त्याच्या बायकोकडे फॉर्च्युनर आहे, मर्सिडीज आहे आणि 1-2 वर्षामध्ये त्यांच्या प्रभागाचा विकास हो न हो त्यांचा निश्चितपणाने विकास झालेला आहे. म्हणजे विकास असा पाझरतो आहे, एवढा पाझरतो म्हणजे गावाकडे जसं आपण विहिरीला जिव्हाळी लागते म्हणतो बघा, जिव्हाळा लागतोय आणि तुम्ही खोदलं की पाणी लागतंय. इतरत्र मराठवाड्यात पाणी लागत असेल नसेल, इथं लागतंय. कोकणात काही ठिकाणी मे मध्ये दुष्काळ पडतोय, पण लोकप्रतिनिधींच्या पैशाचा दुष्काळ पडत नाही. म्हणजे एक प्रकारची अशी एक वर्ण व्यवस्था आपली निर्माण झाली आहे की सर्वसामान्य जो माणूस आहे त्या सर्वसामान्य माणसाचे हात रिते झालेत. सर्वसामान्य माणसाला दिवसाला संध्याकाळी काय पैसे मिळतील, मुलं शिकू शकतील की नाही, मुलं शाळेत जाऊ शकतील की नाही, अशा प्रकारचा प्रश्न आहे. दुसरीकडे काही लोकांच्या दृष्टीने हे प्रश्नच अस्तित्वात नाहीये. म्हणजे काही लोकांच्या दृष्टीनं एखाद्या झेडपी मेंबरच्या मुलाला वाढदिवसाची पार्टी करायची तर मुंबईतच जावं लागतंय. एखाद्या लोकप्रतिनिधीचा मुलगा एखाद्या शोरूम मध्ये गाडी बघायला जातो आणि त्या गाडीच्या चाव्या घेऊन तो गोव्यालाच निघून जातो आणि लोकांना माहितीच पडत नाही. आणि मग त्या शोरूमच्या डीलरला पण भीती वाटते की साहेबाला सांगायचं कसं, कारण साहेबाचा मुलगा उद्या येऊन आपल्याला मारू शकतो. हे जे नवं पॉलिटिकल कल्चर आहे
हे सगळं नवं पॉलिटिकल कल्चर हे पैशाच्या आधारे तुम्ही काही करू शकता असं मानणार आहे. आपल्याकडे लक्ष्मणराव काय त्यांचं नाव, गणपतराव देशमुखांचं कौतुक करणारे मीम्स खूप ठिकाणी फिरत असतील बघा. हे 11 वेळा ते आमदार झाले, पण एसटीनं प्रवास केला. खरं तर 11व्या वेळेला जेव्हा त्यांनी एसटीनं प्रवास केला असेल, त्यांचं वय लक्षात घेता आणि एसटीची अवस्था लक्षात घेता त्यांचं कंबरडं मोडूनच गेलं असेल. या लायकीच्या एसट्या आता महाराष्ट्र सरकारच्या परिवहन मंडळाच्या ताब्यात आहेत. अजूनही एसटी मध्ये 2 जागा ठेवलेल्या असतात बघा विधानसभेच्या सदस्यांसाठी. शेवटचा विधानसभा सदस्य त्याने आपलं बूड कधी त्या सीटवर टेकवलं असेल याला मला वाटतं काही दशकं उलटलेली असतील. असा माणूस म्हणजे गणपतरावांचं आपण कौतुक करतो, पण गणपतरावांसारखे 288 मधला एकच माणूस निघतो हे आपल्या एकूण राजकीय संस्कृतीबद्दल बरंच बोलणारं सांगून जाण्यासारखं आहे. कारण लोकांना काय हवंय, एखादा साधा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा एकटा येतच नाही. 4-5 गाड्यांच्या कॉन्व्हॉयने आल्याशिवाय त्याच्या आगमनाची वर्दी लोकांना दिली गेली असं वाटत नाही. आणि समाजाला हे आवडतंय, लक्षात घ्या. असं नाहीये तुमच्या माझ्यासारखे जे 5-50 लोक आहेत ना, की ज्यांना हे आवडत नाहीये किंवा आवडत नाही असं म्हणायला आवडतं. आपल्या समाजामध्ये जेसीबीचं काम बघायला सुद्धा 200 माणसं उभी राहतात. तुम्ही बघा, इतके म्हणजे तो संपत सरल नावाचा एक कवी आहे बघा. शिंजो आबे नावाचे जपानचे पंतप्रधान आपल्या पंतप्रधानांना जेव्हा भेटायला आले तेव्हा ती गंगा आरती करायला आपले पंतप्रधान त्यांना घेऊन गेले. तुम्हाला माहितीये गंगा आरती आणि आपल्या पंतप्रधानांची एकूण कार्यपद्धती लक्षात घेता तासनतास ते प्रकरण चाललं होतं. त्याच्यानंतर ते संपत सरल असं म्हणाले त्यांच्या कार्यक्रमात, तुमच्याकडे जर एवढा वेळ आहे तर तुम्हाला बुलेट ट्रेन कशाला पाहिजे? ज्यांना घाई आहे, ज्यांना वेगानं कुठून तरी कुठं जायचं आहे, अशा लोकांना बुलेट ट्रेनची गरज आहे. जो समाज आरतीमध्ये 2-2, 3-3 तास निवांत घालवू शकतो त्या समाजाला बुलेट ट्रेनची काय गरज आहे असा प्रश्न एका कवीला पडतो. आणि अद्याप तो कवी तुरुंगात नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, तो कवी तुरुंगात नाहीये कारण तो मुसलमान नाहीये. तो जर कवी मुसलमान असता तर असता तुरुंगामध्ये. तो जर कवी दलित असता तर कदाचित पोलीस कस्टडीतच मेला असता. तो कवी मुसलमान नाहीये, तो कवी दलित नाहीये, याच्यामुळे त्या कवीच्या जगण्याच्या शक्यता वाढतात. आपला जो राजकीय वर्ग आहे महाराष्ट्रामधला, या महाराष्ट्रातल्या राजकीय वर्गाचं तुम्ही जर आकलन पाहिलं तर गेल्या काही वर्ष मला आठवतं की नारायण राणे जेव्हा मुख्यमंत्री झाले पहिल्यांदा, तेव्हा त्यांना कविता समजावून सांगणं याची जबाबदारी कोमसापाच्या एका कवीने घेतली होती. कारण मुख्यमंत्र्याला बोलावं लागतं ना कवितेच्या बद्दल. आता तुम्ही कल्पना करू शकता कवीचं आयुष्य किती वाईट आहे, त्याला किती बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल की राणे साहेबांना कविता समजावून सांगायची आणि त्यांची हिंस्त्र प्रतिक्रिया येऊ द्यायची नाही. हे अत्यंत कठीण काम आहे. पण कवी पण आहे, राणेसाहेब पण आहेत, त्याच्यामुळे ते काम त्यांनी बरं केलं असावं किंवा कविता शिकवायचं थांबवलं असावं अशी एक शक्यता आहे. आता काय झालंय महाराष्ट्रामध्ये की कॉलेजांमधल्या निवडणुका थांबल्या गेल्या 15-20 वर्षात, विद्यापीठांमधल्या. त्यामुळे जे काही सोकॉल्ड नवं नेतृत्व येतंय ना, ते सगळं ताई, दादा, भाऊ, आप्पा हे राजकीय पुढाऱ्यांच्या घरातलंच आहे. आणि ते त्यातले काही अपवाद सोडले तर बाकीचे लोक थर्ड रेट आहेत. थर्ड रेट हा मी फार सौम्य शब्द वापरतोय. त्यातले अनेक लोक ड्रगी आहेत, अनेक लोक व्यसनी आहेत, अनेक लोक बाईलवेडे आहेत, अनेक लोकांच्या चारित्र्याचा पत्ताच नाहीये. पण तरी सुद्धा त्यांच्या चारित्र्याचा नीट PR करणारे लोक बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ते नुसते चालले तरी आज दिली ह्यांनी या मंडळाला भेट असं ताबडतोब तो ड्रोन कॅमेरावाला त्यांच्या अंगावरनं सगळे फोटोच मारतोय. त्याच्यामुळे अचानक 2 महिन्यात 4 महिन्यात तुम्हाला नवीन नवीन नेतृत्व उदयास आलेलं दिसतं. म्हणजे कुत्र्याच्या छत्र्या फक्त पावसाळ्यात येतात असं नाही, निवडणुकीच्या अगोदर पण येतात. तर ह्या ज्या कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्याच्या अगोदर येतात त्या सहकुटुंब येतात. जर बाई राजकारणात असेल तर आपोआप तिचा नवरा तुम्हाला असा नमस्कार करताना दिसेल. नवरा राजकारणात असेल तर अचानक वहिनींचा उदय झालेला दिसेल. कारण माहिती नाहीये रिझर्वेशन कोणाला सुटणार आहे, बाईला सुटणार आहे का पुरुषाला सुटणार आहे, ओबीसीला सुटणार आहे का ओपनला सुटणार आहे. आपल्याला काहीही करून महाराष्ट्राची सेवा तर करायचीच आहे.
त्यामुळे ओपनला सुटलं तरी आपल्यालाच करायची आहे, कॅटेगरीला सुटलं तरी आपल्यालाच करायची आहे, बाईला सुटलं तरी आपल्यालाच करायची आहे, पुरुषाला सुटलं तरी आपल्यालाच करायची आहे. हा जो सेवातिरेक आहे, सेवेचा अतिरेक आहे, हा समकालीन महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाभा आहे. म्हणजे जीव गेला तरी चालेल, पण महाराष्ट्राची सेवा केल्याशिवाय मी मागे हटणार नाही. त्या सेवेची किंमत आहे की नाही? 100 रुपयाचा रस्ता 50 रुपयातच, म्हणजे 50 रुपयाचा रस्ता 100 रुपयात करायचा आहे. आणि महसूलच्या गावातल्या माणसापासून, मंत्रालयातल्या डेस्क ऑफिसर पासून मंत्र्याच्या PS पर्यंत प्रत्येकाच्या व्यवहाराची वाटणी इतकी सुंदर आहे की भ्रष्टाचारा इतकं सुंदर नियोजन या देशात कशाचंच नाही. हे तुमच्या लक्षात येईल. अत्यंत चोख नियोजन आहे. तुम्हाला चॉईस नाहीये. तुम्ही म्हणलात की नाही बाबा मला जरा आता माझा मूड नाहीये, असं नाही चालणार. तुमचा मूड नसला तरी तुम्हाला तुमचा शेअर घ्यावा लागेल. उद्या तुमचा मूड येऊ शकतो. तर या पद्धतीनं विकास करणं, विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं आणि वैयक्तिक संपन्नता अत्यंत बिभत्स पातळीवर नेणं, या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रात जवळपास एकच झाल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की आपण खूप लोकांचे दाखले देतो बघा. म्हणजे गांधींचे दाखले आपण देतो. म्हणजे गांधी ब्रिटनच्या राजाला भेटून आल्यावर पत्रकारांनी त्यांना असं म्हटलं की तुम्ही जरा कमी कपडे घातलेत असं वाटत नाही का? तर गांधींनाच असं सुचू शकतो. ते असं म्हणाले की नाही, मी कमी कपडे घातले नाहीयेत, राजाने आमच्या दोघांचेही कपडे घातलेले आहेत. तर असं वाक्य गांधींना सुचू शकतं. पण आता कसं आहे, आता तुम्ही बघा की शिवराज पाटील चाकूरकर हे मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर 2दा त्यांनी कपडे बदलले. एवढ्या एकाच गुन्ह्यासाठी त्यांचं पद गेलं. खरं तर त्यांचं पद फार काही न करण्याबद्दल अगोदर जायला पाहिजे होतं, पण ते नाही गेलं. ते कपडे बदलण्याच्या कारणापर्यंत लोक थांबले. आता तुम्ही बघा, दर 2 तासांनी राजकीय पुढाऱ्यांचे कपडे अक्षरशः टेलर मेड आहेत, कस्टम्ड आहेत. आणि हे सगळं मी मंत्रालयात काम केलंय शासनाचं OSD म्हणून. 3 मंत्र्यांकडे, उदय सामंत, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ, या 3 मंत्र्यांबरोबर मी 24 महिने, उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेला मी होतो. एप्रिल 2022ला मी परत आलो, कारण नंतर मी विभागाचा प्रमुख होणार होतो. 2 महिने थांबलो असतो तर गुवाहाटीला जाऊन माझ्या आयुष्याचं कल्याण होऊ शकलं असतं आणि विकासाच्या गंगेमध्ये माझाही हातभार निश्चितपणाने लागू शकला असता. तर मी इथं असं पाहिलेलं आहे की प्रचंड संपन्नतेचं न्यू नॉर्मल जग लोकप्रतिनिधी आणि प्रशासकांचं तयार झालेलं आहे. 4-4 घरं आहेत, लोकांना काही वाटत नाही. बेनामी प्रॉपर्टी आहे, लोकांना काही वाटत नाही. लोकांना असं वाटतं की राजकीय पुढाऱ्यांचे, लोकप्रतिनिधींचे, मोठ्या माध्यम मीडिया मोगल्सचे अनैतिक संबंध आहेत. हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे. तो खाजगी प्रश्न का राहत नाही? त्यातनं जेव्हा तुम्ही सार्वजनिक गैरव्यवहार करता त्यावेळेला तो खाजगी प्रश्न राहत नाही, तो सार्वजनिक नीतिमत्तेचा प्रश्न होतो. अशा प्रकारचा महाराष्ट्र आजच्या घडीला आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता 2014 पासून जो महाराष्ट्र बदललाय, दुसऱ्यांदा फडणवीस येतो म्हणले आणि ते परत आले. आधी उपमुख्यमंत्री म्हणून आले, आता पूर्ण वेळचे मुख्यमंत्री म्हणून आले. मग 3 लोक एकत्र आले सत्तेमध्ये. एकत्र येऊन त्यांनी विकास करायचा ठरवला. अजित पवारांचं अपघाती निधन झालं. आता अशा परिस्थितीमध्ये काय होतं बघा की एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर, अपघाती मृत्यूनंतर विशेषतः आपण चिकित्सा करायचं बंदच करून टाकतो. आणि आपल्याला असं वाटतं की नाही, आता कसं बोलणार. तर आपण त्यांच्याबद्दल थेट आता समजा नाही बोललो तरी सुद्धा महाराष्ट्राच्या समकालीन राजकीय नॅरेटिव्ह बद्दल आणि अजेंड्याबद्दल तुम्हाला बोलायलाच पाहिजे. महाराष्ट्राच्या समकालीन अजेंड्याचं जे न्यायव्यवस्थेत झालेलं त्याचं सगळं बरबट आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही साधं बघा की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, हे विधिमंडळाचं अत्यंत सँक्टिमोनियस अशा प्रकारचं पद आहे, विधिमंडळाचा अध्यक्ष असलेला माणूस. त्या माणसाला गेल्या 3 वर्षामध्ये पक्षफुटीबद्दल काही ठरवायला वेळच मिळालेला नाहीये. 2 आपल्याकडचे मुख्य न्यायाधीश गेले. कालच्या भाषणातही मी म्हटलं, 2 मुख्य न्यायाधीशांना सवड मिळाली नाही, तिसऱ्यालाही मिळणार नाही. म्हणजे जोपर्यंत या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्याचं काही एक किमान, ज्याला एक मिनिमम नैतिकता असं आपण म्हणतो, म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सत्तेमध्ये येण्यासाठी निवडणूक जिंकणं ही पूर्वअट नाहीये. सत्तेमध्ये जिंकण्यासाठी कोणीही जिंकलं तरी चालेल,
त्याला बाजारात विकत घेण्याची क्षमता तुमच्याकडे आहे की नाही ही पूर्वअट आहे. महाराष्ट्र हे त्याचं टेम्पलेट आहे, महाराष्ट्र ही त्याची लॅबोरेटरी आहे. हे त्यांनी बिहारमध्ये पण केलंय, हे त्यांनी मध्य प्रदेशात केलंय, देशात कुठेही केलं जाऊ शकतं. आणि ज्या प्रकारची भांडवलशाही आपल्याकडे आता आहे, म्हणजे आपल्याकडे समाजवादाच्या अतिरेकाच्या काळामध्ये आपण भांडवलशाहीकडे कायम अशा तुच्छतेनं पाहत आलो की सतत, म्हणजे अजून सुद्धा मला वाटतं कधी कधी JNUची मुलं गाणी म्हणताना अजूनही टाटा बिर्लांचा उल्लेख करतात. तर त्यांना सांगायला पाहिजे की टाटा बिर्लांचे दिवस संपलेत, आता दुसऱ्या माणसांचे दिवस आलेले आहेत, अंबानी आणि अदानीचे. तर हे जे नवं कॅपिटल आहे, नवं जे भांडवल आहे, हे जे ग्लोकल कॅपिटल आहे, म्हणजे ग्लोबल पण आहे आणि लोकल पण आहे, ह्या ग्लोकल कॅपिटलमध्ये आता फक्त उद्योग कुठं टाकायचा हे नाही ठरवलं जात. आता उद्योग टाकण्यासाठी तिथला कोण लोकप्रतिनिधी आपल्याला योग्य वाटेल ते पण ठरवलं जातं. आणि तो समजा Y पक्षामध्ये असेल तर त्याची किंमत टाकून त्याला X पक्षामध्ये आणण्यासाठी काय करायचं याचे फिक्सर सुद्धा उपलब्ध आहे. प्रफुल्ल पटेल हा त्यातल्या अनेक फिक्सरच्या पैकी एक फिक्सर आहे. तुम्ही पाहिलं असेल की 2 दिवस कालचं तुम्ही रील पहा, म्हणजे त्यांच्या पक्षाचा एक मोठा नेता गेला, प्रफुल्ल पटेलांनी देवेंद्र फडणवीसांना एका मोठ्या महंताच्या पूजेसाठी नेलेला आहे आणि त्या महंताच्या समोर ते नमस्कार करतायत फडणवीस. आणि माध्यमांना अप्रूव्ह कशाचा आहे, तो महंत जितक्या चोखपणे संस्कृतातले मंत्र म्हणतो आहे तितक्याच चोखपणाने फडणवीस पण म्हणताय. माध्यमांचं याकडे लक्ष नाहीये की हे सगळं घडवून आणणारा माणूस हा फिक्सर आहे. त्यामुळे आपण काय बघायचं नाही हे सुद्धा ठरवण्याची एक पद्धत महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याची दिसते. आणि महाराष्ट्रात तुम्ही माध्यमांची मालकी जर पाहिली, म्हणजे सगळ्या देशातच, पण महाराष्ट्रामध्ये अपवादाने सुद्धा माध्यमांची मालकी मराठी लोकांकडे नाहीये. माध्यमांची मालकी अमराठी लोकांच्याकडे आहे. खरं तर हे महाराष्ट्रातल्या राजकीय वर्गाचं गंभीर अपयश आहे. तमिळनाडूमध्ये तुम्ही पाहिलं तर DMKचे स्वतःचं चॅनल आहे, अनेक चॅनल्स आहे, AIADMKचे स्वतःचे चॅनल्स आहे. म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांनी गेला बाजारात स्वतःचे FM रेडिओ तरी काढायला पाहिजे होते. टीव्ही चॅनल सोडा, किमान FM रेडिओ तरी काढायला पाहिजे होते. पण माध्यमांची ताकद काय आहे आणि माध्यम काय पद्धतीने एखाद्या राज्याचं नॅरेटिव्ह हलवू शकतात याचं भान, याची जाण आपल्याकडच्या राजकीय पक्षांना नसल्यामुळे तुम्ही बघा, आपल्याकडचे जे वेगवेगळे प्राईम टाइमचे कार्यक्रम होतात बघा, एक 0 आवर नावाचा एक हॉरर शो आपल्याकडे ABP माझावर व्हायचा. आता त्या शोचं नाव बदलून कॉफी विथ कौशिक झालेलं आहे, तेही तुम्ही पाहून घ्या. अशा पद्धतीच्या सगळ्या मुलाखती ज्या होतात ना, आपल्याला असं वाटतं की अरे केवढं चिकित्सकपणे सगळं विचारलं जातंय. तुम्ही त्या मुलाखतींचे क्लोजअप पहा, त्या मुलाखतींचे टीजर पहा, त्या मुलाखतींचं सिलेक्टिव्ह प्रॉपगँडा पहा. तुम्हाला असं लक्षात येईल की माध्यम काही विशिष्ट माणसांच्या इमेज बिल्डिंगसाठी तयार केलेली, वापरलेली सस्टेन्ड वाहनं आहेत. जसं मोदींनी दिल्लीमध्ये केलंय तसं फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळे आपण एका इलेक्टेड ऑटोक्रसीच्या काळात आहोत. आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे, 232-235 जागा सत्तेतल्या पक्षांकडे आहेत. आणि 1 वर्ष झालं निवडणुका होऊन विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं की नाही याच्याबद्दलचा निर्णय सरकारने ठरवून घेतला नाही. हे कसंही माहित आहे, एखाद्या गावामध्ये बघा तुम्ही, एखादं भुरटं कुत्रं असतं ना रस्त्यावरचं, त्याला यू म्हणून लोक भाकरी त्याच्याकडे टाकत पुढे पळत जातात. विरोधी पक्षांची अवस्था ती आहे. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांमधल्या लोकांना काय वाटतंय, कशाला ह्या अवस्थेत बसायचं, आपण तिकडे गेलो तर त्या 232 माणसांवर जो महाराष्ट्राच्या विकासाचा भार पडलाय तो सगळे वाटून घेऊ आणि 288 लोक मिळून एकत्रच करू. हे जे आहे ना, म्हणजे आणखी काही महिन्यांनी कदाचित ही टर्म संपेपर्यंत काही मोजके डावे वगैरे लोक जर सोडले तर महाराष्ट्राचं राजकारण विरोधक शून्य राजकारण होण्याचा धोका आहे. पवार साहेबांच्या नंतर आता पवार साहेबांचे जे काही चेले आहेत ते फक्त पवार साहेबांच्या असण्याची वाट बघतायत. पवार साहेब ज्या क्षणी नसतील त्या क्षणी हे टुणकन उडी मारून विकासासाठी तिकडे पळतील. काँग्रेस तर आपल्याकडे एक नाहीच आहे, 5-6 काँग्रेस आहेत. त्या काँग्रेसमधले काही लोक मनानं तिकडे ऑलरेडी सरकलेले आहेत.
अशा परिस्थितीत विरोध करण्याची घटनात्मक जबाबदारी महाराष्ट्रामध्ये कोणाला पार पाडायची नाही. आपल्या राज्यामध्ये एस.एम. जोशी, उद्धवराव पाटलांच्या पासून अगदी छगन भुजबळ सुद्धा एकेकाळी विरोधी पक्षाचे नेते होते. प्रमोद नवलकर होते, गोपीनाथ मुंडे होते, एकनाथ खडसे होते. दीर्घ अशा प्रकारची विधिमंडळातली विरोध करण्याची परंपरा आपल्याकडे होती. विरोध करण्याच्या परंपरेचा विनाश हे समकालीन महाराष्ट्राचं अत्यंत महत्वाचं म्हणण्यापेक्षा गंभीर विनाशकारी वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. शेवटच्या मुद्द्याकडे मी येतो आणि मग मी थांबतो. हे का घडतंय महाराष्ट्रामध्ये? अचानक घडतंय का? आणि हे घडू नये म्हणून आपल्याला काय करता येईल किंवा आपल्याला काही करायचं आहे का? तर मला असं दिसतं की तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये जेव्हा आम्ही महाराष्ट्रभरामध्ये आंदोलनं केली आणि शासनाला 2 शासन निर्णय मागे घ्यायला लावले, त्यावेळेला एवढ्या छोट्या गटांकडनं आपल्याला माघार घेण्याची वेळ येईल असं सरकारनं अजिबात मनात आणलं नसावं. कारण बरेचदा काय होतं की जेव्हा तुम्हाला खूप मोठं यश मिळतं त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास या टोकाला पोचतो की तुम्ही सगळ्यांना अनुल्लेखानं मारण्याची क्षमता तुमच्याकडे आहे असं तुम्हाला वाटतं. तर तसं झालं आणि त्यातनं आम्हाला एक जाणवलं की महाराष्ट्रामध्ये कमालीची अस्वस्थता आहे आणि उपलब्ध राजकीय पर्यायांमधनं या अस्वस्थतेचा माग लागत नाहीये किंवा त्या अस्वस्थतेचा अरिस्टॉटल म्हणतो तसा निचरा होत नाहीये, कॅथार्सिस होत नाहीये. तर हा निचरा कसा होईल याच्याबद्दलची एक मांडणी जी मला सुचते, ज्याच्याबद्दलचे काही विचार आपल्याही मनात असतील. महाराष्ट्र आत्ताच्या घडीला इतक्या वैचारिक इनकॉम्पिटंट अवस्थेमध्ये आहे. तुम्ही इथं शाळा कॉलेजांमधले लोक असतील, तुम्ही पहा की अनेक ठिकाणी कॉलेजांमध्ये, विद्यापीठांमध्ये परिसंवाद कुठले घ्यायचे हे सरकार ठरवत आहे. कोणाला बोलवायचं हे सरकार ठरवत आहे. कोण माणसं काय विचार मांडतील हे आम्हाला आधी पाठवून द्या असं लोक म्हणतायत. त्याच्यातनं मग जे बरे लोक आहेत ते ह्या नादालाच लागायला नको म्हणून त्यांनी हा नाद सोडून आपलं खाजगी काम जे आहे तेवढंच करावं असं म्हटलंय. एक मोठा वर्ग जो निर्माण झालाय तो तोंडपूजा लोकांचा वर्ग आहे. तोंडपूजे लोक प्रत्येक व्यवस्थेत असतात. त्याचं काही नाही की हिंदुत्ववाद्यांच्याच काँग्रेसवाल्यांचे पण असे तोंडपूजे होते. म्हणजे एकेकाळी इंद्रजित भालेरावांनी आर पाटलांवर कविता केलेली आहे. म्हणजे आर पाटील हे बरेच गृहस्थ होते, पण म्हणजे लगेच हयातीत कविता करावी एवढे मोठे गृहस्थ होते असंही नाहीये, पण केलेल्या आहेत लोकांनी कविता. आता परिस्थिती अशी आहे की लोकांनी शरणागतीच्या पुढचा टप्पा म्हणजे आंतरिक सहमती सगळ्या गोष्टींना दर्शवण्याची वेळ आज आणली. तुम्ही पाहिलं तर शाळांमधले लोक काही बोलत नाहीत, ते फक्त अशैक्षणिक कामाच्या बद्दल बोलतात, जे बरोबरच आहे. कॉलेजमधले लोक, मी कालही म्हटलंय, मी त्याची पुनरावृत्ती करत नाही, कॉलेजमधले लोक फक्त आपल्या प्रमोशन बद्दल बोलतात. त्यांच्या प्रमोशन बद्दल त्यांनी बोलू नये असं नाही, पण प्रमोशन हाच जगण्याचा एकमेव हेतू आहे असं मानण्याचं कारण नाही. अनेक लोक असं मानतात की बाकीच्या समाजाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर नाहीये, समाज समाजाचं पाहून घेईल. त्यामुळे समाजाचं जे वाढतं वंचितीकरण आहे त्या वाढत्या वंचितीकरणामध्ये कोणालाही प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून काही करायचं नाहीये. रस्त्यावर उतरून काही करायचं बंद होणं हा महाराष्ट्रातला आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा आजार आहे. तुम्ही आझाद मैदानात जा, ते आझाद मैदान नावाची जी गोष्ट आहे त्याचं त्यांनी आता बोळ करून ठेवले. तुम्ही आता अलीकडे जाऊन बघितलं असेल तर आझाद मैदान ही एकेकाळी व्हायब्रंट जागा होती. 18 डिसेंबरला आम्ही आझाद मैदानात हुतात्मा स्मारकाच्या इथे मराठी शाळांसाठी आंदोलन केलं, तर शांतता क्षेत्राचा भंग केला म्हणून माझ्यासह काही लोकांवर पोलिसांनी केसेस टाकल्यात आणि आरोपपत्र दाखल केलेलं आहे. मी तुम्हाला हे का सांगतोय की कुठली तरी एक नरिमन पॉइंट रेसिडेंट असोसिएशन नावाची एक टुकार संस्था आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की हे बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे, इथे आम्हाला शांतता मिळाली पाहिजे. म्हणजे बाकी मुंबई जळाली तरी चालेल, बाकी महाराष्ट्र पेटला तरी चालेल, पण बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये मात्र पूर्ण शांतता राहिली पाहिजे. हे जे आहे ना की काही मुठभर लोकांच्या जीवावर
मुठभर लोकांचं हित राहील आणि बाकीचे लोक पूर्णतः वंचित राहिले तरी चालतील, अशा प्रकारच्या एका विभागणीग्रस्त महाराष्ट्रामध्ये आपण आहोत. यातनं बाहेर पडायचा मार्ग मला जो दिसतो तो असा आहे, तो मराठी धर्माचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी कारणाचा आहे. आपल्याकडे 2 मराठीवादी पक्ष आहेत, ते किती परिणामकारक आहेत तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांचं राजकारण मराठीपासून, हिंदुत्वापासून, मराठीपासून पुन्हा हिंदुत्वाकडे ते जातील. म्हणजे अजूनही त्यांना एकही उत्तर भारतीय आणि एकही गुजराती मत देत नसताना सुद्धा जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो असं म्हणायची हौस त्यांची भागलेली नाहीये. म्हणजे मराठी लोक सोडून कोणी तुम्हाला हिंग लावून विचारत नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला जमलेल्या हिंदू बांधवांना अपील करायचंच आहे. तर हे जे आहे आपल्याला ठरवायला पाहिजे की महाराष्ट्राचं म्हणून स्वतःचं काही स्वायत्त राजकारण, स्वतःचं संस्कृतीकारण, स्वतःचं स्वायत्त अर्थकारण असं काही असू शकतं का? मला व्यक्तिशः वाटतं की असू शकतं. सातवाहनाच्या काळापासून, महानुभावांच्या काळापासून, शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत आपण आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे पेशवाईत, उत्तर पेशवाईत नाही, पेशवाईच्या सुरुवातीच्या काळात आणि त्यानंतर अगदी राजाराम शास्त्री भागवतांच्या लेखनापर्यंत महाराष्ट्र धर्म नावाच्या गोष्टीबद्दल आपण वारंवार बोललेलो आहोत. हा महाराष्ट्र धर्म काय आहे? तर हा एक वेगळ्या प्रकारचा धर्म नाहीये. महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माचे, मराठी भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांच्या हितसंबंधांमध्ये जर काही समानता आपल्याला दिसत असेल तर या भौगोलिक प्रदेशाच्या हितसंबंधांचा एकत्रित विचार करता येणं शक्य आहे का, अशी मांडणी करणं हा महाराष्ट्र धर्म आहे. मला असं वाटतं की संयुक्त महाराष्ट्राचा लढा जर तुम्ही पाहिलात तर समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र अशा प्रकारची मांडणी त्यावेळेला लोकांनी केली, पण ते सत्तेत आले नाही. त्याच्याबद्दल मी मगाशी बोललो. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या संस्कृतीकारणामध्ये, महाराष्ट्राच्या अर्थव्यवहारामध्ये एक अशा प्रकारचा तीव्र पेच आणि तीव्र अवकाश असा निर्माण झालाय की महाराष्ट्राच्या पॉलिटिकल इकॉनॉमीची, महाराष्ट्राच्या पॉलिटिकल कल्चरची समग्र आमूलाग्र फेर मांडणी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता ही शक्यता विद्यापीठामध्ये पेपर वाचून होणार नाही, फक्त तो एक कामाचा भाग आहे. पण रस्त्यावर लोकांशी बोलून, समाजातल्या सर्व घटकांशी जोडून आणि आपल्याकडच्या चळवळींचं जे एनजीओकरण झालंय तेही मोडून आणि राजकीय पक्षांचं जे कमिशन एजंटमध्ये रूपांतर झालंय त्याच्याही पलीकडे जाऊन नवा एक राजकीय विचारव्यूह उभा राहू शकतो का? हा महाराष्ट्र कुठे आहे किंवा कुठे असू शकेल या प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक प्रयत्न आहे. हे घडेल का मला माहित नाही. घडावं अशी माझी भाषेच्या चळवळीतला, महाराष्ट्रासाठीच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे. आणि म्हणून काल मी एका ठिकाणी बोललो, आज सकाळी बोललो, आज आत्ता बोलतोय, उद्या बोलतोय. तर माझे सहकारी मला असं म्हणतात की तुला व्याख्यानं देण्याची हौस तयार झालेली आहे. एकतर प्राध्यापक असल्यामुळे बोलत राहण्याची हौस हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे आमच्यातला. आणि दुसरं मला असं वाटतं की 100-125 माणसं जर मला श्यामलताई आणि दातार सर आणि दहीफळे सरांच्यामुळे मला मिळत असतील तर त्या माणसांसमोर म्हणणं मांडून ब्रेनस्टॉर्मिंग करण्याची आयती संधी मी का सोडावी? त्या अर्थाने मी मराठी कारणाचा एक स्वार्थी कार्यकर्ता आहे. मी रूढार्थाने ज्याला म्हणजे मी डॉक्टर आहे, PhD आहे, प्रोफेसर आहे, पण रूढार्थाने प्राध्यापक नाहीये. म्हणजे सेमिनार टू सेमिनार असं मी जगत नाही. सेमिनारच्या पलीकडे समाज नावाची गोष्ट अस्तित्वात आहे असं 6व्या वेतन आयोगानंतर प्राध्यापकांना वाटायचं बंद झालंय. ते ज्यांना वाटतं अशा मोजक्या 2% लोकांच्या पैकी मी आहे. आणि अशा माणसांची संख्या वाढली पाहिजे, कारण ज्यांच्याकडे सरप्लस व्हॅल्यू आहे, ज्यांच्याकडे सरप्लस पैसा आहे, त्यांच्याकडे समाजाचं काम करण्याची अधिक जबाबदारी आहे. जो माणूस रोजगार हमीवर काम करतो आहे, जो माणूस खडी फोडायचं काम करतो आहे, ज्याला संध्याकाळी माडगं करून खाण्याची वेळ येणार आहे, त्याच्याकडनं तुम्ही क्रांतीची अपेक्षा बाळगणं हा तुमच्या सामाजिक कृतज्ञतेचा पुरावा आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांच्याकडे ऊर्जा आहे, ज्यांच्याकडे आकलन आहे, त्यांनी आपलं आकलन महाराष्ट्रासाठी वापरलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा सांगतो. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रापुढचा सगळ्यात मोठा धोका हिंदुस्थानच्या नॅरेटिव्हचं आक्रमण हा आहे. किती लोकांना महाराष्ट्रात, कमी लोकांना हे अलीकडे पटतंय, कारण
धर्माची नशा फार तीव्र असते हे मार्क्सलाच कळलं होतं असं नाही, अनेक लोकांना कळलेलं आहे. ही तीव्र नशा आहे आणि आपल्याला असं वाटतंय मुसलमानांचा बंदोबस्त झाल्याखेरीज काही खरंच नाही. आधी मुसलमानांचा, मग ख्रिश्चनांचा, मग दलितांचा, असा सगळ्यांचा बंदोबस्त करून शेवटी आपण आपल्याच बंदोबस्ताकडे जाणार आहोत हे लोकांना कळत नाही. या अंतिम प्रवासाकडे जाण्याच्या ऐवजी महाराष्ट्राची रचनात्मक ताकद उभी करण्यासाठीच काही करता येईल का, असं मला एक कार्यकर्ता आणि राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून वाटतं. आपण सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं, मी आपला मनःपूर्वक आभारी आहे. आपले प्रश्न असतील आणि आयोजकांची त्याला परवानगी असेल तर आपण आवर्जून विचारा, मी नक्की उत्तर देईन. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.